बिग बॉस मराठी सीझन 5 च्या या आठवड्यामध्ये 4 कंटेस्टंट नॉमिनेटेड आहेत। म्हणजे 2 जोड्या नॉमिनेटेड आहेत। त्यामध्ये वर्षा आणि अंकिताची जोडी नॉमिनेटेड आहे आणि अभिजित आणि निक्कीची जोडी पण नॉमिनेटेड आहे या आठवड्यासाठी। म्हणजे हे 4 सदस्य या आठवड्यामध्ये नॉमिनेटेड आहेत। पण आज पर ओपनिंग वोटिंग ट्रेंड कोणत्या सदस्याला जास्त वोट मिळाले आणि कोणता सदस्य बॉटम मध्ये, म्हणजे या आठवड्यामध्ये कोणता सदस्य घराच्या बाहेर जाऊ शकतो याबद्दलच मी तुम्हाला संपूर्ण माहिती देणार आहे या व्हिडिओमध्ये। तर व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा। हॅलो, वेलकम बॅक टू माय चॅनल मराठी बिग बॉस अपडेट। आणि मी तुम्हाला सांगणार आहे की ओपनिंग वोटिंग ट्रेंड्स मध्ये कोणत्या सदस्याला जास्त वोट मिळाले आणि कोणता सदस्य या आठवड्यामध्ये घराच्या बाहेर जाऊ शकतो, इविक्टेड होऊ शकतो। लास्ट आठवड्यामध्ये मी सांगितलं होतं की इरिनाला सर्वात कमी वोट्स मिळाले आज पर ओपनिंग वोटिंग ट्रेंड्स आणि त्यामुळे इरिना इविक्ट पण झालेली होती। आणि या आठवड्यात पण असंच काय दिसत आहे, कारण ओपनिंग वोटिंग ट्रेंड्स मध्ये सर्वात कमी वोट म्हणजे 4 नंबरवरती वर्षा उसगावकर आहे। हो, वर्षा उसगावकरच्या घरामध्ये जो इन्व्हॉल्वमेंट आहे तो खूप कमी आहे आज कम्पेअर टू बाकी कंटेस्टंट आणि यामुळेच वर्षाला खूप कमी वोट्स मिळाले आहेत। आणि वर्षा उसगावकर आहे 4 नंबरवर। 3 नंबरवर तिची जोडीदार अंकिता आहे आणि अंकिताला पण तेवढे वोट्स मिळाले नाही आणि अंकिता पण बॉटम 2 मध्ये आहे। हो, अंकिताला तेवढे वोट मिळाले नाही। अंकिताची फॅन फॉलोइंग जरी काही जास्त असेल आणि अंकिताचा जो इन्व्हॉल्वमेंट घरी खूप आहे आणि आपल्याला पाहायला पण मिळते, पण ऑडियन्सने अंकिताला तेवढा सपोर्ट दिला नाहीये, तेवढे वोट्स दिले नाहीयेत आणि त्यामुळेच अंकिता 3 नंबरवरती आहे। तर 2 नंबरवर आहे अभिजित सावंत। हो, अभिजित सावंतची फॅन फॉलोइंग तर बाहेर खूप आहे आणि अभिजितचा जो गेम आहे घरामध्ये तो पण ऑडियन्सला आवडत आहे आणि याचमुळे अभिजित आहे 2 नंबरवरती। म्हणजे अभिजित सेफ झोन मध्ये, अभिजित या आठवड्यामध्ये इविक्ट होऊ शकणार नाही। आणि नंबर 1 वरती आहे निक्की तंबोडी। निक्की तंबोडीचे फॅन फॉलोइंग सोशल मीडियावरती खूप जास्त आहे आणि तिची हिंदी पण फॅन फॉलोइंग आहे आणि आता मराठीची पण बनली आणि हे सर्व मिळून निक्कीला खूप वोट्स करत आहेत, खूप सपोर्ट दाखवत आहेत आणि त्यामुळेच निक्की तंबोडी नंबर 1 आहे। म्हणजे सेफ झोन मध्ये ही या आठवड्यामध्ये कधीच इविक्ट होऊ शकत नाही। तर आज पर वोटिंग ट्रेंड सर्वात जास्त वोट्स निक्की तंबोडीला मिळाले आणि सर्वात कमी वोट्स वर्षा उसगावकरला मिळाले। म्हणजेच वर्षा उसगावकर डेंजर झोन मध्ये आणि या आठवड्यामध्ये जर इविक्शन झालं तर वर्षा उसगावकर घराच्या बाहेर जाऊ शकते, म्हणजेच इविक्ट होऊ शकते। तुम्हाला काय वाटतं या 4 सदस्यांमधनं कोणत्या सदस्याला घराच्या बाहेर जायला पाहिजे, म्हणजे कोणता सदस्य इविक्ट व्हायला पाहिजे कमेंटमध्ये नक्की सांगा। आणि अशाच इंटरेस्टिंग व्हिडिओसाठी भावाच्या चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा। थँक्यू सो मच।